नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की डॉक्युमेंट्स काय काय लागतील जे जीडीसीए झाले ज्या विद्यार्थ्यांचं त्यांच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतील हेही तुम्हाला मी लिस्ट दाखवतो इथे मागे, तुम्ही त्याही बघू शकता. काय काय लिस्ट लागेल तेही तुम्हाला सांगेल आणि कशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे ऍक्च्युअल त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे आणि बाकी सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ज्यांना पॅनलवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जे आवश्यक कागदपत्रे पॅनल नोंदणीसाठी ते काय आहेत 2026 आणि 28 याच्यासाठी, म्हणजे 2026 ते 28 साठी. तर हे कागदपत्राचं फक्त आपण पुन्हा एकदा बघतोय. शैक्षणिक कागदपत्रामध्ये पदवी प्रमाणपत्र, सर्व गुणपत्रिका, त्यानंतर जीडीसीएचे गुणपत्रिका प्रमाणपत्र पीडीएफ स्वरूपात लागतात. याच्या सर्व पीडीएफ तयार करायचं. अनुभवाचं, आता याच्यामध्ये अनुभवाचं एक ऍक्च्युअली करेक्शन आहे. अनुभवाचं जर सीएचं नाही मिळालं तुम्हाला, जर सीए आणि पॅनलवरती असणं गरजेचं आहे तो सीए, जर तसा व्यक्ती नाही मिळाला दोन्ही याच्यामधला, तर तो जो पॅनलवरती आहे व्यक्ती, म्हणजे जो सर्टिफाईड ऑडिटर आहे त्याचं सुद्धा चालतं. सो त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आहेत. तर ते जर नाही मिळालं सीएचं तर हे 100% तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर पॅन कार्ड हे तर ऑलरेडी सांगितलेलं आहे. प्रतिज्ञापत्र म्हणजेच परिशिष्ट 2 सांगितलेलं आहे ऑलरेडी पूर्ण कसं करायचं. ते दोन्ही गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे लास्ट टाइम आपण जे बघितलं ना एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, तर ते हे बघा, हे अशा प्रकारचं तुम्हाला दाखवलं होतं मी. तर हे जर समजा सीएचं नसेल तर तो पॅनल नंबर महत्वाचा आहे आपल्याला. पॅनल नंबरसाठी म्हणजे ऑडिट पॅनल नंबर जो असतो ना तो महत्वाचा आहे. सो ज्या व्यक्तीकडे तो आहे त्याचंही चालेल सर्टिफाईड ऑडिटरचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे तर हे सगळे डॉक्युमेंट्स लागतात. पासपोर्ट साईज फोटो, फिटनेस सर्टिफिकेट 65 वयापेक्षा जास्त असल्यास, आणि आधार कार्ड ऍड्रेस पडताळणीसाठी. ठीक आहे, अशा प्रकारचे हे डॉक्युमेंटेशनचा भाग आहे जो ऑलरेडी आपण पाहिला आहे. तर आता आपण बघूया की फॉर्म कसा भरायचा किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं ते बघूया. तुम्हाला त्याचे पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगतो. न्यू रजिस्ट्रेशन किंवा न्यू युजरसाठी कशी आहे तर ते आपण पूर्ण सर्व गोष्टी बघणार आहोत कशा प्रकारे करता येतात. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर आपल्याला जायचं आहे mahasahkar.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती. ठीक आहे, या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला हे बघा पूर्ण असा इंटरफेस दिसेल. त्यानंतर इकडे हे 3 डॉट जे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला जायचंय कुठे, आयटी आणि ई गव्हर्नन्स अँड आयटी सिस्टम्स मध्ये जायचंय. त्यानंतर त्याच्या खाली जो 4 नंबरचा पर्याय जो आहे ऑनलाईन ऑडिट मॅनेजमेंट सिस्टम, याच्यात जायचं. याला क्लिक केलं की अशा प्रकारचं तुम्हाला एक इंटरफेस दिसेल. त्यानंतर खाली बघा ऑनलाईन ऑडिट मॅनेजमेंट सिस्टम मध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी ऑडिट प्रोसेस ओव्हरव्ह्यू. आता याच्यामध्ये डिपार्टमेंटल लॉग इन जे आहे ते वेगळं आहे, त्याच्यात नाही जायचं आपल्याला. ऑडिटर आणि सोसायटी याच्यामध्ये जायचं आहे. तर यात क्लिक करायचं आहे आपल्याला. याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला असा प्रकारचा एक पॉपअप येईल. तो विचारेल की तुम्हाला कंटिन्यू करायची का साईट, तर ही दुसऱ्या साईटवरती तुम्हाला रिडायरेक्ट घेऊन जाईल. ठीक आहे, तर ते ओके केलं की आपली दुसरी वेबसाईट ओपन होईल. आता इथे पॉपअप ब्लॉक म्हणून दाखवते मला, ते अलाव करायला लागणार मला. तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तसं करू शकता. आता याच्यात मी क्लिक केलं की मला ते ऑटोमॅटिक दुसऱ्या साईटवरती घेऊन जाईल हे अशा प्रकारे. किंवा तुम्ही डायरेक्ट ही जी लिंक आहे ह्या लिंकवरती सुद्धा डाऊन डायरेक्ट करू शकता. काही प्रॉब्लेम येत नाही, ते डायरेक्ट तिकडनंच आलेले आहे. जर समजा तुम्ही महासरकारवरती असाल तर तिकडनं सुद्धा करू शकता, किंवा ही जी वेबसाईट आहे याच्यावरून सुद्धा करू शकता. docmapps.mahaonline.gov.in/account/login/login.aspx असा हाचा URL आहे. ठीक आहे, जर समजा मॅन्युअल तुम्ही मॅन्युअल पूर्ण बघू शकता तुम्ही यामध्ये. जे आहेत ना हे रजिस्ट्रेशन युजर मॅन्युअल सुद्धा आहे इथे. त्यानंतर इथे जे दिलेलं आहे हे ऑडिटर एम्पॅनलमेंट युजर मॅन्युअल, हे सुद्धा तुम्ही याच्यात बघू शकता. हे सगळं प्रोसेस इथे दिलेली आहे. सर्व कशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता ह्या सर्व गोष्टी ऑलरेडी याच्यामध्ये आहेत. ह्या वाचू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. तर ते आपल्याला ते करायचं नाही, आपण इकडे डायरेक्टली तुम्हाला सांगतोय कशा प्रकारे करायचंय. क्लिक ऑन न्यू युजर, याच्यावरती नवीन युजरवरती क्लिक करायचंय. त्याच्यामध्ये ह्याच्यामधून तिसरा आपल्याला पर्याय निवडायचा जो आहे ऑडिटर इंडिव्हिज्युअल सर्टिफाईड ऑडिटर म्हणून. त्यातून पुढे युजर नेम सिलेक्ट करायचं, तुम्हाला क्रिएट करायचंय.
त्यानंतर ईमेल आयडी तुम्हाला टाकायचा आहे, तुमचा ईमेल आयडी. मी माझा ईमेल आयडी इथे टाकलेला आहे. आणि पासवर्ड जो तुम्हाला हवा आहे किंवा जो तुमच्या लक्षात राहील, हा खूप महत्वाचा इन्फॉर्मेशन आहे ऍक्च्युली. जो पासवर्ड तुमच्या लक्षात राहील तसाच पासवर्ड ठेवा. मी पासवर्ड इथे टाकणार आहे. पासवर्ड माझा मी इथे इनपुट करतोय. तर क्रिएट युजर म्हणून क्लिक करायचंय. आता इथे युजर क्रिएट झालेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण ज्यावेळेस तुमचा इंटरफेस ओपन होईल पूर्ण अशा प्रकारे दिसेल तो. त्यानंतर तुम्हाला इथे स्क्रोल डाऊन करायचंय खाली. आता याच्यामध्ये ना आपल्याला सिलेक्ट करायचं काय, पहिलाच ऑप्शन आहे जो इंडिव्हिज्युअल सर्टिफाईड ऑडिटर. ठीक आहे, त्यानंतर याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली डिटेल्स भरायचे आपल्याला पूर्ण. आपले जे काही डिटेल्स आहेत ते इथे मी माझे डिटेल्स भरतो. त्यानंतर पॅन नंबर टाकायचा आहे. तर अशा प्रकारचा पॅन नंबर इथे आधार आयडी पण तुम्ही टाकू शकता तुम्हाला टाकायचा असेल तर, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर दुसरा जो आहे तो वोटर आयडी तुम्हाला टाकायचा टाकू शकता, पण आधार जे पॅन नंबर आहे तो इम्पॉर्टंट आहे खरं तर. त्यानंतर एम्पॅनलमेंट आयडी किंवा नंबर हो हा पण टाकू शकता, ह्याची काही गरज नाही. मॅन्डेटरी ज्या गोष्टी तेवढ्या तुम्हाला याच्यात. त्यानंतर इथे ऍड्रेस टाकायचा आहे, जो ऍड्रेस आहे तुमचा. माझा मी ऍड्रेस टाकतो ऍक्च्युली. अशा प्रकारे टाकायचा आहे तुम्हाला की जो तुमच्या आधार कार्डवरती किंवा तुमच्या ऍफिडेव्हिटवरती जसा आहे तसा. त्याच्यानंतर इथे टाकायचं आहे की माझा जो ऍड्रेस आहे मी टाकतो, तुम्ही तुमचा ऍड्रेस टाका जसा आहे तसा. नियर बाय काय असेल तर नियर बाय किंवा अपोजिट काय असेल तर अपोजिट असं टाका. माझं जो डिस्ट्रिक्ट आहे पुणे ग्रामीण, त्यानंतर मुळशी तालुका येतो. पिनकोड टाकणार आहे मी, जो लँडलाईन नंबर नाहीये तर मोबाईल नंबर टाकणार आहे आपण. तर मोबाईल नंबर सुद्धा मी इथे टाकतो, माझा जो काही मोबाईल नंबर आहे तो. अशा प्रकारचा मेल आयडी आणि मोबाईल नंबर मी टाकलेला आहे. आता इकडे जे आहे ना इथे बघा, इज ऍप्लिकंट हॅव एनी एक्सपिरियन्स असं विचारलंय. म्हणजे जर समजा तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर ठीक आहे. आता तुम्ही प्रिव्हियसली तुम्ही जर एक्सपिरियन्स असेल म्हणजे पॅनलचा तरच तुम्हाला येस करायचं, नसेल तर आपल्याला डायरेक्टली इथे नो करायचं, कारण आपण फ्रेश आहोत, फर्स्ट टाइम आपण रजिस्ट्रेशन करणार आहोत. तर त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे इथे देणं गरजेचं आहे. आता एक्सपिरियन्स सर्टिफिकेट फ्रॉम सीए फर्म्स, कॉस्ट अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट फर्म, अशा प्रकारचा एक्सपिरियन्स तुम्हाला दाखवायचा आहे. इथे मेक शुअर करायच्या सर्व पीडीएफ फाईल असतील. इथे मी सीडीएफ फाईल सिलेक्ट केलेली आहे, ओपन करतो मी आणि सेव्ह करतो. इकडे सेव्ह केल्यानंतर ते डेटा सक्सेसफुली सेव्ह असा एक पॉपअप येईल तुम्हाला, त्याला ओके करायचंय. ओके केल्यानंतर आपण दुसऱ्या पेजवरती, आता हे जे तिसरा चौथा या पेजवरती जाणार नाही कारण जोपर्यंत आपण पूर्ण हे भरत नाही तोपर्यंत. तर सिलेक्ट डिग्री करायचं आहे. डिग्री तुमचं जे काही डिग्री असेल ते सिलेक्ट करा. मोस्ट ऑफ द टाइम बीकॉम. जर दुसरं काही असेल जे कोर्स तुमचा तो तुम्ही ऑदर म्हणून सिलेक्ट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जर यापैकी कुठलंही तुमचं नसेल तर आता हे पहिल्यांदा बीकॉम टाकायचं आपल्याला. ग्रॅज्युएशन मेक शुअर करा. बीकॉम कधी पास आउट आहे ते टाकायचं तुम्हाला, तुम्ही कुठल्या वर्षात पास आउट आहात त्या पद्धतीमध्ये. त्यानंतर आपल्याला इथे युनिव्हर्सिटी नाव टाकायचं आहे, कुठल्या युनिव्हर्सिटीमधून आहे. आता मी माझ्या पद्धतीने टाकतो काय ज्या गोष्टी आहेत माझ्या ह्याच्यामध्ये. त्यानंतर फर्स्ट क्लास सेकंड क्लासमध्ये पास आहेत ते टाकायचे तुम्हाला, फर्स्ट क्लास रिझल्ट आहे. त्यानंतर प्रूफ, म्हणजेच प्रूफमध्ये काय टाकायचं, डिग्री मार्कशीट आणि सर्टिफिकेट, डिग्रीचं सर्टिफिकेट ते दोन्ही टाकायचे. ठीक आहे, म्हणजे 2 डॉक्युमेंट्स असतील, एकच पीडीएफ करायचे आणि त्याचं साईज रिड्यूस करायचे. ठीक आहे, प्रॉपर क्लिअर स्कॅन कॉपी करून करायचं आहे. हे अपलोड केल्यानंतर ऍड क्वालिफिकेशन करायचं. ऍड क्वालिफिकेशन केल्यानंतर इथे अजून तुम्हाला पॉपअप येईल, क्वालिफिकेशन डेटा सक्सेसफुली सेव्ह. ओके करायचं. ओके केल्यानंतर खाली तुम्हाला इथे बघा खाली क्वालिफिकेशन ऍड दिसतील इथे ऍड केलेले. एडिट करायचं, एडिट करा, डिलीट करायचं, डिलीट करू शकता. त्यानंतर डिग्रीमध्ये पुन्हा एकदा जायचं आपल्याला जीडीसीएचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट ऍड करण्यासाठी. आता जीडीसीए सर्टिफिकेट ऍड करायचं, तुम्ही कधी पास आउट आहात ते टाकायचं याच्यामध्ये, जेव्हा तुम्ही पास आउट आहात. आणि इथे लिहायचंय जीडीसीए लिहू शकता, जे युनिव्हर्सिटी नेम आहे किंवा बोर्ड नेम आहे, किंवा पुणे जीडीसीए केलं तरी चालतं किंवा जीडीसीए पुणे तरी केलं तरी चालेल. ठीक आहे, जे काय तुम्ही किंवा जीडीसीए केलं तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, फर्स्ट क्लासमध्ये पास आहे, सेकंड क्लासमध्ये पास आहे ते टाका, ते लिहा व्यवस्थित. तर तुम्ही कुठल्या क्लासमध्ये पास आहात तुमच्या मार्कशीटवरती ऑलरेडी असतं किंवा रिझल्टवरती असतं लिहिलेलं ते तुमच्या सर्टिफिकेटवरती. इथे तुम्हाला जे काही त्याला नावं द्या कारण ते लक्षात येईल तुम्हाला त्यानंतर. ह्याच्यानंतर हे अपलोड करायची फाईल 1 MB पेक्षा कमी असली पाहिजे. इथे पूर्ण बघा, फाईल शुड बी इन पीडीएफ फॉर्मॅट ओनली. ठीक आहे, ऍड क्वालिफिकेशन केलं, पुन्हा पॉपअप येतो क्वालिफिकेशन ऍडेड सक्सेसफुली. ओके करायचं. इथे तुम्हाला दिसेल तुमचे क्वालिफिकेशन्स ऍड केलेले. तुमचं बाकी पण तुम्हाला काय ऍड करायचं असेल, एमकॉम केलं एमकॉम ऍड करा, काही प्रॉब्लेम नाही. जे काय असेल तुमचं एज्युकेशन तुम्ही ऍड करू शकता, पण जे महत्वाचं आहे ते आपल्याला ऍड करणं गरजेचं आहे, बीकॉम आणि तुमचं जीडीसी. आता मेक शुअर करायचं हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे ज्यावेळेस तुम्ही ह्याला जाल
ज्यावेळेस तुमचं जर समजा ऍक्सेप्ट केलं तर त्यावेळेस तुम्हाला हे जेवढे डॉक्युमेंट्स आपण अपलोड केले ते लक्षात ठेवायचे आणि ते सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे. आता हे एक्सपिरियन्स डिटेल जे आहे ना ते तुम्हाला येणार नाही, कारण काय आहे आपण इथे पर्सनल डिटेलमध्ये हे बघा इथे आपण ऑलरेडी नो म्हणून तिथे आपण एक एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ऍड केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे एक्सपिरियन्सची येणार नाही. इथे आपल्याला डायरेक्ट डिक्लेरेशन दिसणार आहे इथे नवीन युजरसाठी. इथे डिक्लेरेशन वरती क्लिक करायचं. इथे पॅन कार्ड विचारलेलं आहे, अपलोड पीडीएफ फॉर्मॅट. हे बघा इकडे सुद्धा पीडीएफ विचारले, इथे फोटो सुद्धा तुमचा जेपीजी किंवा पीएनजी फॉर्मॅटमध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला ते अपलोड करायचेच आहेत. त्यामध्ये पॅन कार्ड आता मी अपलोड करतोय. तुमचं पॅन कार्ड तुम्ही अपलोड करा, पण नाव द्या डॉक्युमेंट्सला व्यवस्थित. अपलोड केले, इथे अपलोड करा, अपलोड म्हणून नाव येतं. अपलोड वरती क्लिक करायचं. पॅन कार्ड अपलोडेड सक्सेसफुली असं येईन पॉपअप. ओके करायचं. त्यानंतर ऍफिडेव्हिट जे आपण बनवले परिशिष्ट 2 हे पण अपलोड करायचंय. याला सिलेक्ट करा, परिशिष्ट क्रमांक 2 वरती क्लिक करायचंय, ओपन करायचं. त्यानंतर सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. आता इकडे अपलोड फोटो म्हणून एक ऑप्शन आहे, इथे फोटो जो जेपीजी किंवा पीएनजी फॉर्मॅटमध्येच अपलोड करायचा आहे. सो त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट महत्वाची आहे जे अपलोड करणं आहे ते. तर त्यानंतर आता इकडे फक्त जे करायचं आहे ना याच्यामध्ये हॅज एक्सपिरियन्स इन मराठी. आता मराठी भाषेत तुमचा अनुभव आहे, थोडक्यात मराठी समजते का, ते येस करायचं. तर यांनी सेव्ह करायचं. ठीक आहे, सेव्ह केल्यानंतर डेटा सेव्ड सक्सेसफुली असा पॉपअप येईल. ओके करा. ओके केल्यानंतर तुम्हाला हे सर्व गोष्टी इथे दिसतील. बघा पॅन कार्ड, त्यानंतर ऍफिडेव्हिट वगैरे जे आहे ते रिमूव्ह करायचं असेल का तिथे क्लिक केलं की रिमूव्ह होऊन जाईल. रिमूव्ह फोटो केलं तर रिमूव्ह फोटो होऊन जाईल. त्यानंतर आता प्लीज इन्शुअर दॅट, हे खाली पूर्ण नोट वाचा. प्लीज इन्शुअर दॅट यू सेव्ह ऑल दी इन्फॉर्मेशन प्रायर टू सबमिटिंग ऑर रिसबमिटिंग युअर ऍप्लिकेशन. पुन्हा तुम्हाला वाटलं चेक करायला पाहिजे तर तुम्ही बॅक जाऊन चेक करा सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत का. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी तुमच्या व्यवस्थित मेन्शन केलेल्या आहेत का तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर जर सगळं ओके असेल तर सबमिट वरती क्लिक करा. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून पॉपअप परमिशन विचारेल की तुम्हाला हे काही चेंजेस असतील तर तुम्ही आत्ताच करू शकता. जर समजा नसेल तर तुम्हाला ते चेंजेस जे आहे ते डिपार्टमेंट कडनंच चेंज होऊ शकतात. ठीक आहे, जर काही आलं क्वेरीज तर त्यावेळेसच हे तुम्हाला मिळून जाईल, अदरवाईज नाही होणार. तर आपण इथं ओके करूया. ओके केल्यानंतर अजून एक अशा प्रकारचा तुम्हाला एक पॉपअप येईल ज्यामध्ये तुमचा ट्रान्झॅक्शन जो आयडी आहे 52,166, तर असा माझा जो ट्रान्झॅक्शन आयडी तो असा प्रकारचा तुमचा वेगळा असेल. हा ट्रान्झॅक्शन आयडी लक्षात ठेवा, त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी प्रॉपर लक्षात राहतील, पुढे रेफरन्ससाठी कामाला येतात. ठीक आहे, मेल आयडी खूप महत्वाचा आहे, ज्या मेल आयडीवर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन अपडेटेड येत राहते. ओके म्हणून क्लिक करायचं. ओके केल्यानंतर आता मला हे अशा प्रकारचं पूर्ण इंटरफेस दिसतोय. आता मी डॅशबोर्डवरती गेलो तर डॅशबोर्डवरती अशा प्रकारचं माझं पेज दिसत आहे. अशा प्रकारे तुमचा हा फॉर्म जो आहे तो ऍप्लिकेशन सबमिट झालेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्टिफाईड ऑडिटर होण्यासाठी. तर हे सर्व गोष्टी महत्वाच्या, ज्या गोष्टी मी सांगितल्या ती स्टेप्स फॉलो करा. कुठे अडचण आली तर कॉल करा, तुम्हाला पूर्ण गायडन्स दिलं जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ज्यावेळेस रजिस्ट्रेशन होईल त्यावेळेस वेट करायचं आहे. तुम्हाला जे काही अपडेट येतील, काही एरर असतील, त्रुटी असतील, या खूप महत्वाच्या त्रुटी ज्या असतील काही, तर त्या तुम्हाला एरर्स वगैरे जे आहे ते रेक्टिफिकेशनसाठी मेल येईल, या गोष्टी चुकलेल्या आहेत त्या अपडेट करा, किंवा कॉल येईल तुम्हाला, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तर जिथे काही तुमचा फॉर्म ऍक्सेप्टेड रिजेक्टेड आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. त्यामुळे तुमचा ईमेल आयडी प्रॉपर अपडेट असणं गरजेचं आहे. तिथे ईमेल आयडी खूप महत्वाचा आहे. तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जीडीसीए कॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. जीडीसीए बद्दल अधिक माहिती आपण त्यांना देऊ आणि कुठे अडचण आली तर कृपया कॉल करा आपल्या जीडीसीएच्या नंबरवरती. तर पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.